मी मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे. पार्सिकलवर बेसिकली मी करणार आहे आज 2 तासची क्लाइम्बिंग ट्रेनिंग. लेट्स सी किती लूप्स करू शकतो. आणि खूप ऊन आहे बिकॉज आज आहे संडे आणि संडेचा प्रॉपर युटिलाइज केला पाहिजे. तर हा वाला पॅच थोडा टफ आहे. नंतर जर एनर्जी राहिली तर अजून ट्राय करूया. जस्ट माझ्याबरोबर एक सीन झाला आहे. सो मोटिवेशन पूर्ण आता डाऊन झाला आहे माझा, बट स्टील कंटिन्यू करतोय. गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर आजचा ब्लॉग जरा स्पेशल होणार आहे कारण मी मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे. सो लेट्स सी हाव इट गोज. आता वाजले आहे दुपारचे 1 आणि मी निघालो आहे एक शॉर्ट राईडसाठी. शॉर्ट नाही म्हणता येणार बट क्लाइम्बिंग ट्रेनिंग करायची आहे. सध्या मी आता राईड करते पाम बीचवर. एक छोटासा लूप करून जाणार आहे पार्सिकलवर. तर पार्सिकलवर बेसिकली मी करणार आहे आज 2 तासची क्लाइम्बिंग ट्रेनिंग. तर भेटूया आपण क्लाइम्ब मध्ये. लेट्स गो. ऑल राईट. तर आपण पोहोचलेलो आहोत पार्सिकल बेसवर. सो आता आपण इथून आपला क्लाइम्ब स्टार्ट करणार आहे. सो बेसिकली 2 साईडवरून तुम्ही क्लाइम्ब करू शकता. एक तर बेलापूर स्टेशन साईडवरून अँड सेकंड इज अपोलो साईडवरून. सो बेलापूर साईडवरून जरा टफ आहे, थोडा ग्रेडियंट, बट अपोलो साईडवरून थोडा इझी आहे. सो आता आपण स्टार्ट केलेले आहोत. लेट्स सी किती लूप्स करू शकतो. बेसिकली मी ट्राय करणार थोडे लूप्स इथून बेलापूर स्टेशन साईडवरून आणि बाकीचे लूप्स अपोलो साईडवरून. लेट्स सी. कोण नाही आहे या टायमावर कारण दुपारचे वाजलेले आहे 1:30 आणि खूप ऊन आहे. सो बेसिकली सगळे आराम करत आहेत किंवा त्यांनी आपले ट्रेनिंग कंप्लीट केलेले आहेत सकाळी. बट मी सकाळी जाऊ शकलो नाही म्हणून मी आता निघालो आहे ट्रेनिंग राईडसाठी. बिकॉज आज आहे संडे आणि संडेचा प्रॉपर युटिलाइज केला पाहिजे. सो आता पहिला हेअरपिन येणार आहे जो थोडा टफ आहे. नॉट दॅट टफ बट स्टार्टिंग के लिए खूप टफ नाही. सो थोडा पुढे गेल्यानंतर ना लास्टचं सेक्शन पण अजून जरा टफ आहे. सो दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. तर हा वाला पॅच थोडा टफ आहे कारण ग्रेडियंट जातो 11 to 13% पर्यंत. सो आता हा पॅच 50 to 60 मीटरचा आहे. त्याच्यानंतर आपण पोचणार आहे पार्सिकलच्या टॉप साईडला फ्रॉम बेलापूर स्टेशन साईड. क्रेझी हिट आहे गाईस, क्रेझी. सो स्टेशन साईडवरून हा वाला जो सेक्शन आहे तो 1 किलोमीटरचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एलिव्हेशन भेटणार 100 मीटरचा आणि ग्रेडियंट अराउंड 5.4% ॲव्हरेज. थोडंसं डिफिकल्टी ॲज कम्पेअर्ड टू अपोलो साईड. स्वतः इथं आपण 4-5 लूप्स करून अपोलो साईडला दाखवणार आहे. तर भेटूया आता आपण अपोलो साईडला. लेट्स गो. आता आपण आलेले आहोत अपोलो साईडवरून क्लाइम्ब करतोय. तिकडे वरती तुम्ही ट्रीज बघा किती मस्त केलेले आहेत. तर या साईडला एक बेनिफिट आहे की इथे सावली खूप आहे, तुम्हाला ऊन लागणार नाही. आता इथून पण आपण 5 लूप करूया आणि नंतर जर एनर्जी राहिली तर अजून ट्राय करूया. जस्ट माझ्याबरोबर एक सीन झाला आहे. मी बेलापूर साईडवरून 5 लूप्स कंप्लीट केले बट ते ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड नाही झाली. काय माहीत कसं काय ॲक्टिव्हिटी पॉज झाली. त्याच्यामुळे ते 5 लूपचा डेटा माझा नाही रेकॉर्ड झाला आहे. सो मोटिवेशन पूर्ण आता डाऊन झाला आहे माझा, बट स्टील कंटिन्यू करतो आहे. माझ्याकडे बाईक कम्प्युटर नाही म्हणून स्ट्रावामध्ये मोबाईलमध्ये ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करतो आणि त्यामध्ये काय ना काय असा इश्यू होत राहतं. आय थिंक मला आता एक बाईक कम्प्युटर घ्यायलाच लागेल. सो या साईडमध्ये 4 लूप झाले आहे. अजून 1 लूप करतो आणि नंतर डिसाईड करतो काय करायचं आहे. अँड विथ दॅट आय हॅव कम्प्लिटेड 15 non-stop loops of Parsigal. That is covering 30 kilometer and total elevation gain is around 900 plus. Let's go. तर गाइस टोटल आपले झालेले आहेत 15 लूप्स ऑफ पार्सिकल.
सो 30 किलोमीटर अँड 900 मीटर ऑफ एलिव्हेशन. तर तुम्हाला कसं वाटलं हा मराठीमध्ये मिनी वर्कआउट ब्लॉग कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लेट्स गो.